शिक्षण विभागात एक अधिकारी आणि शिस्तबद्ध जर नाव घेतलं जाईल तर ते सतीश साटव सरांचं नाव ऐकायला मिळते। ते आज आपल्यासोबत आहेत। काही गुणवंत विद्यार्थ्यांना आज इथं बक्षीस वितरित करण्यात आलं, जे की नवोदित स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत। आणि नवोदित स्पर्धा परीक्षा काय असते नेमके, यांच्या मनात नेमकी संकल्पना कधी आली, कशी आली आणि यांना किती सरांना याची प्रेरणा दिलेली ही आज आपण थोडक्यात सतीश साटव सरांकडून जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल? नमस्कार। एक जाफराबादला कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही इथं काम करत होतो टीममध्ये, आमचे सगळे टीम मेंबर्स आहेत, त्यावेळेस काम करताना आम्हाला असं जाणवलं की आपल्या तालुक्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केल्या जातात, त्या परीक्षेमध्ये तालुक्यातल्या मुलांचा सहभाग हा कमी जाणवला। त्यावेळेस आम्ही एक ही चळवळ, नारायण पिंपळे सर असतील, दांदडे सर असतील, क्षीरसागर सर असतील, आमचे सगळे विस्तार अधिकारी महोदय, केंद्रप्रमुख महोदय या सगळ्यांच्या समन्वयानं या ठिकाणी एक चळवळ सुरू केली, जिला नावच आम्ही जाफराबाद स्पर्धा परीक्षा विचार मंच दिला। त्यावेळेस आमचे जे मार्गदर्शक आहे, जे आता धुळे जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी आमच्या या मुलांसाठी कोविडच्या काळामध्ये आदरणीय विशाल नरवडे साहेब जे IAS आहेत, त्यांनी पहिल्यांदा मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही हळूहळू या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसचे त्या ठिकाणी सुरुवात केली। पहिला प्रयत्न होता, अपेक्षा होती की आम्हाला जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर राधानगरी वगैरे कोल्हापूर या भागात गेलात तर अख्खी शाळाच्या शाळा नवोदय व वेगवेगळ्या ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सहभागी होतात आणि उत्तीर्ण पण होतात। मग कुठंतरी हे छोटंसं रोपटं आम्ही त्यावेळेस लावलं आणि मुलांची संख्या, पालकांची संख्या हळूहळू त्यामध्ये वाढायला लागली। म्हणजे आम्हाला आनंद आहे की गेल्या 3-4 वर्षापासून आणि आजपर्यंतही आदरणीय शिंदेसाहेब आता गट शिक्षण अधिकारी आहेत, आजपर्यंतही या तालुक्यामधल्या हा जो फ्लो आहे हा दिवसेंदिवस वाढतोय। आज जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर केवळ जाफराबाद तालुक्यातलेच मुलं या ठिकाणी नाही, तर नजीकचा जिल्हा बुलढाणा असेल, मागे बीड, परभणी, हिंगोली, मी रत्नागिरीला एका कामासाठी गेलो होतो, तिथे सुद्धा आपल्या तालुक्यात ऑनलाईन मार्गदर्शन घेणारी एक मुलगी मला रत्नागिरीलाही भेटली। म्हणजे हळूहळू हे जे वृक्ष लावलेलं आहे, हा छोटंसं जे रोपटं लावलेलं आहे त्याचं वटवृक्षात रूपांतर होताना दिसून येते। उद्देश हाच होता की या मुलांना छोट्या छोट्या या स्पर्धा परीक्षेतून पुढच्या MPSC, UPSC व ज्या काही तत्सम परीक्षा आहे या परीक्षांची आतापासूनच एक दृष्टी त्यांना प्राप्त व्हावी या उद्देशाने ही चळवळ आम्ही सुरू केली। दरवर्षी ही परीक्षा आपण मुलांसाठी घेतो। सगळी ही जी टीम आहे ही मोठ्या प्रमाणात यासाठी एफर्ट्स घेते आणि नक्कीच तालुक्यातलं आता वातावरण बदलतं आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे मुलं म्हणजे पोलीस भरतीपासून तर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये मुलं आता आपले यशस्वी होताना दिसत आहेत। पुढेही भविष्यामध्ये आत्ताच महाराष्ट्र शासनानं सुद्धा NTSच्या बेसवर आपण आता महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा सुरू करतोय आणि आम्ही त्या टीमवर पण काम करतोय। नक्कीच आपल्या तालुक्याची एक वाटचाल या स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून एक चांगली राहील अशी मला आशा आहे। आणि हा उपक्रम आज ज्यांनी या ठिकाणी कंडक्ट केला, ज्यांनी याचं सहनियंत्रण केलं, त्या सगळ्यांचे मनापासून पुनश्च या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो। या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे, जे जाफराबाद तालुक्यातील पिंपळे सर, क्षीरसागर सर आणि दांदडे सर यांनी जी प्रेरणा घेऊन जे काही त्यांनी कार्य आणि अभियान चालवलेले, आज आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये। दांदडे सर, पिंपळे सर जाफराबाद तालुक्यामध्ये सातव सरांनी जे तुम्हाला जी प्रेरणा दिलेली, तुम्ही प्रेरणा घेऊन जे काय आज कार्य करताय, जी काही संकल्पना तुमच्या मनात आली आणि तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो या गोष्टीला, या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून? खरं तर सर जाफराबादसारख्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे सांगणंही कठीण होतं, पण तत्कालीन गट शिक्षणाधिकारी आदरणीय सतीशजी सातव सर यांच्या प्रेरणेनं निश्चितच सरांना असं वाटलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठंतरी स्पर्धा परीक्षेचा पाया रोवला गेला पाहिजे, तो वृक्ष वाढला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा प्रत्येक गोरगरिबाच्या घरापर्यंत, लेकरांपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि म्हणून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना पण स्पर्धा परीक्षेचे वातावरण, जसं की इयत्ता 5वीमध्ये लेकरांना कुठे घेऊन जाऊ शकत नाही, 50 किलोमीटरवर जायचं आहे आणि 5वीच्या वर्गात लेकरांना जायचं हे शक्य होत नाही, त्यामुळं लेकरांना घरच्या घरी मिळालं पाहिजे। आणि आजचा विज्ञान युगात जमान्यामध्ये मोबाईलसारखं साधन आहे आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईनचा वर्ग सुरू केला, तेही मोफत।
₹1 कुठल्या पालकाकडून ₹1 घ्यायचा नाही आणि मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं अशा प्रकारचा मानस आदरणीय सतीश साधू साहेबांनी सुरू केला. आज त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि इतका चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आहे पालकांचा आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे सर फक्त जाफराबाद तालुक्यातलेच नाही तर जालना जिल्ह्यातली मुलं आहेत. जालना जिल्ह्यातले नसून इतर शेजारच्या जिल्ह्यामध्ये आज लातूरचे मुलं, परभणी, बुलढाणा, बीड, गेवराई या ठिकाणून मुलं या ठिकाणी परीक्षा द्यायला आले. म्हणजे आमच्याकडे जॉईन आहेत. जवळपास आमचा 3000 लोकांचा ग्रुप आहे. त्यामध्ये जवळपास 700 विद्यार्थी ॲट ए टाईम आमच्याकडे क्लासला जॉईन असतात झूमच्या प्लॅटफॉर्मवर आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आनंद या गोष्टीचा वाटतोय सर की ज्या उद्देशानं आपण सुरू केलं तो उद्देश सफल होताना दिसतो आणि मोफत होतोय हे महत्त्वाचं आहे आणि तेच वसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. हेमचंद्र चिंदोटे, जालना जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज, महाराष्ट्र.